पुणे पोलिसांनी आता आजच्या ड्रग्सच्या पार्टी संदर्भात महत्त्वाची माहिती दिली। वळू इतर बातम्यांकडे। बातमी आता पेन्शन संदर्भात खास रिपोर्ट आहे। मी गेल्या अनेक वर्ष भिजत पडलेल्या शिक्षकांच्या निवृत्ती वेतनाविषयी मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे। 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या शिक्षकांना आता पेन्शन देणार असं आश्वासन राज्य सरकारने दिले। सरकारी तिजोरीत पैसा नसताना देखील आता पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा करण्यात आली। मात्र यामुळे निवृत्ती वेतनाचा वाद मिटणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट। 2005 नंतरच्या शिक्षकांना मिळणार पेन्शन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। तो दिलेला शब्द आहे तो आपण शब्द पाळत इथपर्यंत आलोय। पेन्शनच्या घोषणेनंतर ही संभ्रमाचं टेन्शन। 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या शिक्षकांना निवृत्ती वेतन देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। राज्यातल्या हजारो शिक्षकांना या घोषणेचा फायदा होणार आहे। आपल्या शिक्षकांचं जे आहे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत आलेल्या सर्व शिक्षकांना देखील जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी होती। त्यावेळी आम्ही सांगितलं ही पण मागणी आम्ही मान्य करणार। सरकार हे जे काही निर्णय आहे तो घेणार आणि म्हणून तो दिलेला शब्द आहे तो आपण शब्द पाळत इथपर्यंत आलोय। देशभरात 1982 ची निवृत्ती वेतन योजना लागू होती। मात्र 2003 साली वाजपेयी सरकारच्या काळात यात बदल करून नवीन पेन्शन योजना आणण्यात आली। जुन्या पेन्शन योजनेतील लाभ नसल्याने त्याला विरोध झाला। यावर तोडगा म्हणून आंध्रच्या जगन सरकारच्या पेन्शन योजनेच्या धर्तीवर देशभरात गॅरंटेड पेन्शन योजना म्हणजेच GPS लागू करण्यात आली। मात्र महाराष्ट्रात त्यालाही विरोध झाला। मार्च 2023 मध्ये महाराष्ट्रातले जवळपास 18 लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले। तब्बल 11 दिवस हा संप सुरू होता। जुन्या पेन्शन योजनेत फायदे काय होते ते पाहूया। जुन्या पेन्शन योजनेनुसार निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांचा जितका पगार होता त्याचा निम्मा पगार पेन्शन म्हणून मिळत होता। मेडिकल भत्ता आणि मेडिकल बिल रिइन्व्हेस्टमेंटची सुविधा होती। 20 लाख रुपयांपर्यंतची ग्रॅज्युइटी दिली जात होती। जुन्या योजनेत पेन्शन विक्री करण्याची सुविधा होती। वयाच्या 75, 90, 100 वर्षानंतर निवृत्ती वेतनात वाढीची तरतूद होती। कर्मचाऱ्यांच्या मागे त्यांच्या पती पत्नीलाही ही पेन्शन मिळण्याची सुविधा आहे। मात्र या निवृत्ती वेतनाचा संपूर्ण भार सरकारी तिजोरीवर पडत असल्याने त्यात बदल करण्यात आले। नव्या पेन्शन योजनेत अनेक तरतुदींचा समावेश नसल्याने त्यालाही विरोध झाला। 1 नोव्हेंबर 5 पूर्वी जे कर्मचारी सेवेत लागलेले त्यांना जुनी पेन्शन योजनाच लागू करणं योग्य आहे। तर तो त्यांचा नैसर्गिक न्यायच आहे। त्यामुळे सरकार वेगळं काही देतंय असं जे दाखवलं जातंय ते चुकीचं आहे। फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घोषणा करण्यापेक्षा लवकरात लवकर शासन निर्णय निर्गमित करून त्यांना तो लाभ दिला पाहिजे। आता मुख्यमंत्र्यांनी 2005 नंतरच्या शिक्षकांना पेन्शन देण्याची घोषणा केली असली तरी याबाबत कोणतीही स्पष्टता मिळालेली नाही। ही पेन्शन योजना जुनी असेल की नवी की यात आणखी काही बदल केले जातील याबाबतचा संभ्रम अद्यापही कायम आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।